पहा तुम्हाला दिसतंय का? स्वाध्याय किती आहे? 8.1. काही गणित केलेले आहेत तुम्ही, तरीही आता पहिल्यापासून व्यवस्थित घेऊया. पहिलं गणित काय आहे बघा बरं, तुम्ही सांगा. 3/11 अधिक 4/11 वजा 5/11 हे पूर्ण कंसामध्ये आहे, बरोबर आहे का? परत गुणाकाराचं चिन्ह 7/11 वजा 6/11 हे पण इकडे कंसामध्ये आहे. आणि याला काय करायचं, आपल्याला सॉल्व करायचं आहे. बघा कसं सॉल्व करायचं याला सोडवल्यास उत्तर काय मिळतं, तर उत्तर मिळतं असं. अगोदर काय करा, हे बेरीज करून घ्या. सांगा 4 आणि 3 7 है ना, 4 आणि 3 7 आणि हे दोन्ही छेद सेम आहेत, सारखे आहेत म्हणून 11 लिहून टाकले. पुन्हा वजाबाकीचं चिन्ह 5 आणि 11 हे खाली घेतलेले आहे ना. इकडे पण असंच आहे, 7तून 6 गेला 1 राहतो आणि छेदामध्ये 11 जशास तसे घ्यायचे. परत 7तून 5 गेले 2 राहिले, 2/11 गुणाकारामध्ये 1/11. ठीक आहे ना. आता याचे दोन्हीही बाजूचे कंस काढले तरी चालतील. मग कंस काढले तर मग हे कसं होईल, असं होईल. हे पाहायला, कारण कशामुळे कंस काढायचे, आता याच्यामध्ये आणखी जास्त संख्या राहिलेल्या नाही आहेत का? जास्त संख्या नाही, एकेरी संख्या पहा. मग समोर असं याच्यामध्ये गुणाकारामध्ये अपूर्णांक असताना गुणाकार जर असेल तर छेद समान असेल किंवा नसेल काही संबंध नाही. गुणाकाराचं जर चिन्ह असेल 2 अपूर्णांकामध्ये तर अंशांशाचा गुणाकार होतो आणि छेदाचा गुणाकार होतो. 11चा वर्ग 11 गुणिले 11 11चा वर्ग 121. काय उत्तर आलं? 2/121. घ्या लिहून, हे उत्तर येते.